रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणापुढे भाव नोहे डोंगा या अर्थाचा व्हिडिओ सादर करणार आहे. तत्पूर्वी आपल्या देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं दुःखद निधन झालं. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया. आणि आपला कार्यक्रम आहे भाव नोहे डोंगा. परमार्थामध्ये भावाला महत्त्व आहे. भावाशिवाय देवावर प्रभाव पडत नाही. भाव नाही आणि हावभाव जास्त आहेत, त्याचा अंतर्भाव परमार्थात होत नाही. परमार्थात आंतरंग जे साधनं आहेत ते आतले ते महत्त्वाचे आहेत. आणि व्यवहारामध्ये बहिरंग त्याला महत्त्व आहे. बहिरंग म्हणजे कपडे मस्तपैकी छान छकुरीतले पाहिजे, हावभाव जास्त पाहिजे, नाटकीपणा आणि नखरे पाहिजे. न खरे ते खरे, म्हणजे न खरे जे खरे नाहीत ते नखरे. जेवढा व्यवहार नखरेबाज पाहिजे तेवढा असला की तो त्याच्यात यशस्वी होतो. पण परमार्थामध्ये हे चालत नाही. परमार्थामध्ये भाव हाच महत्त्वाचा आहे. तेव्हा आज ज्यांच्या अभंगावर आपण हा भाग सादर करीत आहोत ते त्या काळचे, म्हणजे अस्पृश्यतेचे तीव्र पडसाद जेव्हा समाजामध्ये होते, उमटायचे, त्यावेळी चोखोबा, अंतर्बाह्य चोख, आतला भाव त्यांचा शुद्ध. पण त्यावेळचा तो काळ, त्यांचे ते राहणीमान, त्यांचं ते बोलणं, गावाच्या बाहेर राहायचं आणि सगळा गचाळ ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारचा वारसा सगळा भाग असायचा. म्हणजे वेशभूषा, केशभूषा सगळं हे. आणि मग त्यांना काही काही लोक नावं ठेवायचं, काय राहता राव तुम्ही, आणि काय तुम्ही थर्ड क्लास लोक, ते असेच राहणार, असे त्यांना ते नावं लोक ठेवायचे. हे सगळं ऐकून ऐकून त्यांची मनोभावना अशी झाली की यांना आता उपदेशच केला पाहिजे. सुधारतील तेव्हा सुधारतील, पण काय पाहावं, काय महत्त्वाचं असतं त्या संदर्भामध्ये चोखोबारायांचा अभंग आहे. ऐका, हा फार महत्त्वाचा अभंग आहे. काय बोलला से वरले या रंगा, काय बोलला से वरली या रंगा. चोखोबाराय जनतेला उद्देशून, असे जे वरवर पाहणारे आहेत ना, त्यांना उद्देशून अभंगामध्ये उपदेश करतात की बाबा रे, काय तुम्ही वरच्या रंगाला बोलताय. मेकअप केली आणि छान दिसलं ना की बस पास झालं. म्हणजे कवर चांगलं पाहिजे, पुस्तकाच्या आत मॅटर कसला का असेना, पॅकिंग चांगलं पाहिजे, सामान आतमध्ये कसं का असेना. लोक कवरिंगकडे जास्त चाललेले आहेत, वरच्या रंगाला जास्त भुललेले आहेत. असं जेव्हा चोखोबारायांना वाटलं तेव्हा ते म्हणतात, आणि त्यासाठी उदाहरणं त्यांनी 3-4 उदाहरणं दिलेली आहेत. त्यातलं पहिलं चरण आहे, ओस डोंगा परी रस नो हे डोंगा, वरले या रंगा, काय बोलला से वरली या रंगा. अरे वरल्या रंगाला काय बोललेला आहात तुम्ही. ऊस डोंगा परी रस नो हे डोंगा. पहिलं उदाहरण दिले पहिल्या चरणामध्ये. ऊस वाकडा तिकडा असतो, वर पाचरट असतं, वर त्याच्या चुट्ट्या असतात. म्हणजे कवरिंग जरी त्याचा असलं हाव, हे जरी वाकडा तिकडा बाग असला तरी त्यातला रस जो असतो ना तो गोड असतो आणि सरळ असतो. तेव्हा त्या वरच्या ह्याच्याकडे पाहू नका. असाच एक अभंग आहे की आत साखरेचे खडे, ऊस वाकोडा तिकोडा, आत साखरेचा खडा, असा एक अभंग आहे. तेव्हा वरच्या रंगाला भुलू नका. बोलला से वरले या रंगा, काय बोलला से वरली या रंगा. दुसऱ्या चरणामध्ये आणखीन एक उदाहरण सांगतात चोखोबाराय. कमान डोंगी परी, कमान डोंगी परी, तीर नो हे डोंगा, काय बोलला से वरली या रंगा. कमान असते ना ते, तर ती वाकडी असते, डोंगी असते, पण तीर असतो ना तो बाण, तो सरळ असतो. काय भुलला से वरली या रंगा.
तिसऱ्या चरणामध्ये तिसरं उदाहरण देतात. नदी डोंगी परी जल नो हे डोंगा काय, बोलला से वरलिया रंगा. नदी अशी वाकडी तिकडी वळण घेऊन जाते, पण पाणी मात्र सरळ असतं, ते मात्र वाकडं तिकडं मुळात नसतं. काय भुलला से वरलिया रंगा, चोखा डोंगा परी भाव नो हे डोंगा. चोखा डोंगा, मी वरून जरी तुम्हाला कसा कसा दिसत असलो ना, तरी माझा जो भाव आहे तो शुद्ध आहे, निर्मळ आहे. चोखा डोंगा परी भाव नो हे डोंगा काय, बोलला से वरलिया रंगा. एका सुभाषितकाराने फार छान म्हटलेलं आहे की काय पाहावं माणसाने, वरचं नका पाहू, अंतरंगात पहा. अंतरंग साधनं फार महत्त्वाचे असतात परमार्थामध्ये. जाते न पोछे साधू की, साधूला जात नका विचारू, आणि तो कसा आहे वर ते काय नका पाहू. पोछ लीजिए ज्ञान, मोल करो तरवार का, पडना दीजिए म्यान. तरवार किती महत्त्वाचं आहे ते पहा. तरवार ठेवण्याचं जे म्यान आहे ना, त्याला काय महत्त्व देऊ नका फारसं. म्हणजे जे आतलं आहे ते फार महत्त्वाचं असतं. वरवरच्या रंगामध्ये व्यवहारामध्ये त्याला महत्त्व असतं, हे खरं आहे. तेव्हा पण आतलं काही दिसत नाही ना व्यवहारामध्ये, म्हणून वरच्या रंगाला लोक बोलतात. आतलं कसं काय दिसत नाही? कारण अजून तरी असा कॅमेरा निघाला नाही की कोणाच्या तरी मनाचे फोटो घेता येतात. अजून निघाला नाही तसा कॅमेरा. तेव्हा आत मनात काय गडबड चाललेली आहे ते बाकीच्या कोणाला कळत नाही आहे. पण हे कळतं मग कशावरून? का कळतच नाही, कळतं मग ते लक्षणावरून ताडावं लागतं. आणि मग ते लक्षणावरून हा माणूस चांगला आहे का वाईट आहे त्यात आत पण शिरता येतं बाहेरच्या लक्षणावरून. म्हणजे घराची कळा अंगणातून समजते. अंगण जर घाणेरडं असलं, इकडे तिकडे पडले, समजायचं आत पण हे लोक स्वच्छतावादी नाही आहेत. तेव्हा बाहेरच्यावरून आतलं अनुमान काढता येतं. एक माणूस असाच गावामध्ये इतका गचाळ वागायचा, कुठेही बसणार, कुठेही घाण करणार, कुठेही वाचकुनी बोलणार, पाचका करणार. असा असल्यामुळे लोक त्याला सगळे मूर्ख म्हणायला लागले. आणि सगळ्या गावात मूर्ख ही त्याला अगदी धब्बाच पडला. तेव्हा त्याला असं वाटलं की सगळेच मला मूर्ख म्हणतात ना, मूर्खालासुद्धा मूर्ख म्हणले वाईट वाटतं. आंधळ्याला हे आंधळ्या म्हटलं की वाईट वाटतं, हे लांगड्याला हे लांगड्या असं म्हटलं की वाईट वाटतं. हा एक मनुष्य स्वभाव आहे. तसं त्याला मूर्ख म्हटल्याला राग यायचा. त्याला असं वाटलं हे गाव सोडून जावं, दुसऱ्या गावात जाऊ, म्हणजे मग आपल्याला तिकडे काय लोक ओळखायचे नाही. तो दुसऱ्या एका गावात गेला आणि गेल्यानंतर सकाळी सकाळी ज्या नदीवर त्या पाणी भरायला, झऱ्यावर पाणी भरायला महिला यायच्या, तिथे तो त्या झिऱ्यावर गेला आणि त्यातच आंघोळ केली, त्यातच कपडे वगैरे हे केले. आणि तो पाण्याचा झिरा जो स्वच्छ होता तो सगळा मलिन आणि घाण करून टाकले त्याने. महिला काही वेळाने तिथं पाणी भरायला नेहमीप्रमाणे गेल्या पाहतात, अरे बापरे, तो माणूस तिथं बसला आहे, उघडाचा अगदी कपडे धुतलेलं तिथं वाळू घातलेत, आणि पाहतात तर ते झऱ्यावर सगळं मलिन करून टाकलं आहे सगळा. तर बायाजी वैतागल्या नाही, काय मूर्ख माणूस आहे. मूर्ख म्हणले तो टाणकीन उडाला. तो म्हणतो, बाई तो मला कोणी सांगितलं मी मूर्ख आहे म्हणून? तर म्हणले सांगायची गरज नाही, वागण्यावरून कळतं ते. तेव्हा माणसाच्या वागण्यावरून त्याचं आतलंसुद्धा ताडता येतं, समजल्या जातं. म्हणून नुसत्या वरच्यावर जाऊ नका, वरवर पाहून बोलू नका, असा चोखोबरायांचा संदेश आहे. काय बोलला से वरलिया रंगा, चोखा डोंगा परी भाव नो हे डोंगा काय, बोलला से वरलिया रंगा. सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा, आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ऐकत रहा, ज्ञान वाटेत रहा. रामकृष्ण हरी.